अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय याची चर्चा अनेकदा होत असते। मग ती पक्ष पातळीवरची चर्चा असते, कधी ती पक्ष विलिनीकरणाची चर्चा असते, कधी ती पक्षातल्या नाराजीची चर्चा असते, तर कधी ती पक्षातल्या नेतृत्वाची सुद्धा चर्चा असते। राष्ट्रवादीची धुरा अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली। पक्षामध्ये सुनेत्रा पवार पर्व सुरू झाल्याचं मानलं जाऊ लागलं। पण अजितदादांचे थोरले पुत्र पार्थ पवार हे सक्रिय राजकारणात उतरले आणि पक्षातलं चित्र बदलल्याचं दिसलं। सुनेत्रा पवार जरी अध्यक्ष असल्या तरी पार्थ पवारच पक्षाचे सर्व निर्णय घेत असल्याची कुजबूज सुरू आहे। पार्थ पवार यांच्या पक्षातल्या वाढत्या हस्तक्षेपामुळे राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार यांच्यात मोठी नाराजी असल्याचंही बोललं जात आहे। अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा पवारांना पक्षातल्या पहिल्या फळीतल्या नेत्यांची मदत लागणार याची सर्वांनाच कल्पना होती आणि त्यांच्या पाठीशी उभं राहून पक्ष चालवण्याची नेत्यांची तयारी सुद्धा होती। पण आता मात्र या बड्या नेत्यांना पक्षातल्या निर्णय प्रक्रियेमध्ये डावललं जात असल्याची चर्चा आहे। पार्थ पवारांच्या निर्णयांना सुनेत्रा पवारांची मूकसंमती असल्याच्या चर्चेनं आमदार, नेते, मंत्री हे अस्वस्थ असल्याची माहिती मिळते। आता त्यांना आपल्या भविष्याची चिंता सतावत असल्याचंही बोललं जात आहे। अजित पवारांच्या हातात पक्षाची धुरा असताना त्यांनी पार्थ पवार आणि जय पवार या आपल्या दोनही मुलांना पक्षाच्या कारभारापासून तसं बरंच दूर ठेवलेलं होतं। पहिल्या फळीतल्या नेत्यांसोबत अजितदादांचा उत्तम संपर्क असायचा, पण त्यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीतलं सगळं चित्र बदलल्याची चर्चा आहे। भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार घेणार नाही असं जाहीर केलंय आणि शरद पवार सत्तेत नसल्यामुळे त्यांच्याकडनं फारशी अपेक्षा नसल्याचंही दिसून येतंय आमदारांकडनं। अशा दुहेरी कात्रीमध्ये सध्या राष्ट्रवादीचे आमदार सापडल्याची चर्चा आहे। त्यामुळे राष्ट्रवादीत नेतृत्व पातळीवरती नेमकं काय सुरू आहे या बाबतीत संभ्रम पाहायला मिळतोय। आणि याच नेतृत्वाच्या मुद्द्याशी जोडून पुढची बातमी आहे ती म्हणजे पक्ष निधी संदर्भातली। पक्षाची आर्थिक ताकद वाढावी यासाठी खासदार पार्थ पवारांनी मंत्री, आमदार आणि खासदार यांना निधी उभारण्यासाठीचं टार्गेट दिल्याची सूत्रांची माहिती आहे। मंत्र्यांनी एक विशिष्ट निधी हा पक्षासाठी द्यावा, तर आमदारांनी सुद्धा अजित पवारांनी अर्थमंत्री असताना विविध विकास कामांसाठी दिलेल्या निधीपैकी ठराविक रक्कम पक्ष निधीसाठी द्यावी अशा सूचना पार्थ पवारांनी केल्याचं कळतंय। केवळ इतकंच नाही तर पार्थ पवारांनी पक्षासाठी निधी देण्याची सूचना देताना एक सूचक इशारा सुद्धा दिल्याची माहिती आहे। पक्षानं दिलेल्या निर्देशांचं पालन केलं नाही तर मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागू शकतो असं पार्थ पवार म्हणाल्याचं सूत्रांची माहिती आहे। मात्र या संदर्भात राष्ट्रवादी पक्षाकडनं कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाही रंगल्याचं पाहायला मिळतंय। आणि या सगळ्या चर्चांसंदर्भात म्हणजे राष्ट्रवादी पक्षात घडतंय तरी नेमकं काय या सगळ्या संदर्भात आपण अधिक संवाद साधूयात। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सध्या आपल्या सोबत आहेत। तटकरे साहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे। सगळ्यात पहिला प्रश्न तर या निधी संदर्भातल्या बातमीच्या अनुषंगानं आहे। असे खरंच आदेश राष्ट्रवादीतल्या आमदारांना पार्थ पवारांकडनं मंत्र्यांना दिले गेले आहेत का की पक्षनिधीसाठी टार्गेट सेट करण्यात आलंय? नमस्कार, मला या संबंध महत्वपूर्ण चर्चेमध्ये सहभागी आपण करून घेतल्याबद्दल। कारण अजितदादांच्या सारख्या दूरदृष्टी नेतृत्वाचं दुर्दैवी निधन झाल्याच्या नंतर गेले 3-3.5 महिने, आता 4 महिने पूर्ण झालेच काल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्याची भूमिका दुर्दैवाने सर्व स्तरावरती घेतलेली त्या ठिकाणी पाहायला मिळते। अशा वेळेला एक मर्यादित वेळ आहे, 2 तारखेच्या सविस्तरपणाने मुलाखत देईन या विषयावरती मी बोलेनच। पण आता जो मला प्रश्न आपण विचारलात की अशा पैच्या सूचना पार्थ पवार यांच्याकडून खासदार आहेत ते आमचे राज्यसभेचे, त्याच्या सूचना मंत्र्यांना किंवा आमदारांना देण्यात आल्यात का, हे पूर्णपणाने निराधार आहे, कल्पोकल्पित आहे। याच्यामध्ये तथ्य बिलकुल त्या ठिकाणी नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरोगामी विचाराचा पक्ष आहे। आदरणीय पवार साहेबांनी पक्षाची स्थापना केली त्यावेळेपासून पवार साहेबांसारखं राष्ट्रीय नेतृत्व असताना सुद्धा पक्ष कन्सेन्सस मधून लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी नेहमीच होत चालत आला। त्यानंतर दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची सूत्र घेतली। आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या, अमितभाईंच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी झालो। त्यावेळेपासून सुद्धा दादांचं नेतृत्व कणखरपणाचं, दूरदृष्टीपणाचं, व्यापक जनाधाराचं होतच। पण तरी सुद्धा पक्षामध्ये सर्व सहकार्य आम्ही एकत्रितपणाने बसून निर्णय त्या ठिकाणी घ्यायचो। प्रत्येक निर्णयामध्ये आपण आपापली मतं त्या ठिकाणी मांडायचो आणि त्याच्यातूनच कन्सेन्ससचा निर्णय त्या ठिकाणी व्हायचा।
दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर ज्या वेळेला एक प्रचंड प्रमाणावरची पोकळी उभ्या महाराष्ट्राने अनुभवली, देशाने अनुभवली, स्वाभाविकपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा ती पोकळी निर्माण झालेलीच होती. अशा वेळेला आम्ही सर्वांनी मिळून पक्षातल्या सर्व बुजुर्गांनी, आमदारांनी एकत्रितपणाने या संदर्भामध्ये निर्णय घेतला की वहिनी ज्या अत्यंत धीरोदात्तपणाने, संयमाने आणि अनुभवाने सुद्धा त्यांचा प्रदीर्घ काळ दादांच्या जवळ सोबत राहिल्या, त्या सगळ्या अनुभवाच्या अंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ते नेतृत्व करू शकतात. या भूमिकेतूनच आम्ही सर्वांनी त्यांनी ती जबाबदारी स्वीकारावी अशी त्यांना विनंती केली. त्या पद्धतीने त्यांनी ती स्वीकारली सुद्धा. आणि आपण पाहतो की त्यावेळेला सुद्धा टीकाटिप्पणी झाली. काही ठिकाणी तर प्रखर टीकाटिप्पणी करणारे सुद्धा लिहिलं गेलं, आम्हाच्या बद्दल सुद्धा लिहिलं गेलं. पण आम्ही घेतलेला निर्णय हा कॉन्शियस निर्णय होता, तो पक्षाच्या व्यापक हिताचा निर्णय होता. आणि मग वहिनींनी सूत्र हातामध्ये घेतली, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. तुम्ही अगदी बरोबर सांगता आहात की सर्व नेतृत्व किंवा सर्व सूत्र जी आहेत ती सुनेत्रा पवारांच्या हातात आहेत. वरकरणी तसं दिसतंय सुद्धा. पण मग आमदारांचं नाराज होणं असो, हा निधीबाबतचा मुद्दा असो, खुद्द तुम्ही स्वतः असाल किंवा प्रफुल्ल पटेल असतील, यांच्या नावासमोर पद लिहिलं जाणं नाही, किंवा ते जे पत्र होतं, ज्या पत्राबद्दलचा संभ्रम आज घडीला सुद्धा कायम आहे, या सगळ्या घडामोडींमध्ये मग सातत्यानं पार्थ पवार यांचंच नाव समोर येण्याचं कारण काय आहे? एक असं आहे की ते जाणीवपूर्वक आणलं गेलं. आपणही पाहतात की जे काही पत्रव्यवहार झाला त्या बाबतीमध्ये स्वतः वहिनींनी, ज्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आमच्या नेत्या आहेत, त्यांनी त्या संदर्भामध्ये एक ट्विटच्या द्वारे एक स्पष्टपणाचा एक माहिती सर्वांच्या समोर त्या ठिकाणी दिली. आणि त्याच्यानंतरची जी काय प्रक्रिया आहे, कारण आता ज्या वेळेला निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करायचा असतो त्यावेळेला पक्षाची घटना याच्या अनुषंगाने तो पत्रव्यवहार करायचा होतो. आणि त्या संदर्भामध्ये पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरती आमच्या सर्वांच्या सोबत चर्चा सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळे मी किंवा प्रफुल्लबाई आम्ही जरी टीकेचं लक्ष विरोधकांच्याकडून झालं, पक्षांतर्गत नाही, विरोधकांनी लक्ष केलं, कारण स्वाभाविकच त्यावेळेला दादांच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या नंतर वेगवेगळ्या पैच्या चर्चा होत्या. त्याच्यामध्ये विलिनीकरणाची चर्चा होती, दादांच्या उपस्थितीमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा झाल्याच्या त्यावेळेला सुद्धा बातम्या आलेल्या होत्या. पण दादा असतानाचं विलिनीकरण, दादा नसतानाचं विलिनीकरण याच्यातला जो काय मूलभूत फरक आहे तो सर्वांनाच त्यावेळेला निश्चितपणाने कळला. अशा वेळेला आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य नेतृत्व वहिनींच्या माध्यमातून मिळू शकतो या विश्वासाने आम्ही त्या ठिकाणी जबाबदारी त्यांनी स्वीकारावी विनंती केली आणि त्यांनी स्वीकारली. आता आपण म्हणताय तसं एक तरुण नेतृत्व ज्या वेळेला पुढे येत असतं त्यावेळेला मग वेगवेगळ्या पैसे प्रवाह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असतो. पण मी जे आपल्याला हे असे प्रयत्न सॉरी मी तुम्हाला थांबवते मध्ये, पण हे असे प्रयत्न नेमके पक्षांतर्गत पातळीवरती होत आहेत. तुम्ही सूचित काय करू पाहताय? तुम्ही मगाशी सुद्धा म्हणालात की असं समोर आणलं गेलं की हे सगळं पार्थ पवारांनी केलं. तर पक्षांतर्गत पातळीवरती असे प्रयत्न करून हे नाव पुढे येत आहे का पक्षाच्या बाहेरची कोण मंडळी सक्रिय होऊन पार्थ पवारांच्या बाबतीत या बातम्या पसरवतात असं आपल्याला वाटतंय? पक्षांतर्गत आम्ही सर्वजण पूर्णपणाने एकसंघ त्या ठिकाणी आहोत. पक्षांतर्गत कुठेही विकल्प नाही. एखाद्या विषयाच्या बाबतीमध्ये मतमतांतर असू शकतात, पण शेवटी त्याची आम्ही व्यापक अर्थाने चर्चा करतो. मी सांगितलं की आमचा पक्ष लोकशाही मानणारा पक्ष आहे, स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचाराला मानणारा पक्ष आहे. दादानी त्याच पद्धतीने पक्षाची धाटणी पुढे त्या ठिकाणी करून दिली. आपण पाहिलं की अनेक वेळेला त्या दादांच्या निधनानंतर किंवा वहिनींनी शपथ घेतल्याच्या नंतर ज्या पद्धतीची टीकाटिप्पणी विरोधकांनी सुरू केली, त्या सर्वांच्याच मनामध्ये असलेल्या ज्या काय भावना, काय विचार असेल, भावना म्हणणं सुद्धा त्याला आता प्रत्येक शब्दाला वेगवेगळे कंगोरे वेगवेगळे अर्थ लावू शकतात, त्यांच्याकडनं जाणीवपूर्वक केलं जात आहे. आणि मला असं वाटतं वेळोवेळी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये किंवा ज्या ज्या वेळेला मी मुलाखत दिली त्या वेळेला या संदर्भातली मी स्पष्टता नक्की केलेली आहे. आजही पुन्हा एकदा ती अधोरेखित करू इच्छितो आहे. कारण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अनेकांना असं वाटलं होतं की दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर आम्ही पूर्णपणाने कोलमडून पडेल, पक्ष विस्कटेल, पक्षाची घडी विस्कटेल. पण ज्या विरोधांतपणाने वहिनींनी सूत्र हातामध्ये घेण्याचा आमच्या विनंतीच्या नुसार निर्णय घेतला, त्याच्यानंतर पक्षाची वाटचाल चालू आहे. हे बघवत नसेल तर त्यावेळेला अशा पद्धतीची टीकाटिप्पणी होऊ शकते. आता असा एक पक्षाच्या आयुष्यामध्ये एक फेज येत असतो की त्याला तशापेक्षा टीकाटिप्पणीला सामोरं जावं लागत असतं. आम्ही सगळेजण दीर्घकाळ राजकारणातले वावरलेले आहोत. मी असेल, प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, धनंजय असतील,
पक्षाचे आमचे अन्य वरिष्ठ नेते सुद्धा आहेत, माझे सर्व आमदार सहकारी आहेत, काही 5 टर्मचे 6 टर्मचे आहेत, काही 3 टर्मचे आहेत, काही 2 टर्मचे आहेत. आम्ही प्रत्येक जण आपापल्या स्तरावरती राजकीय क्षेत्रामध्ये दीर्घकाळ त्या ठिकाणी वावरलेलो आहोत. अशा वेळेला अशापैकी टीका ही एका बाजूला होते, पण त्याच आत्मविश्वासाने आणि एकसंघपणाने त्या साऱ्या गोष्टीला आम्ही सामोरं जाण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करतो, तर आम्ही त्याच्यात यशस्वी होऊ. अशा वेळेला आता राज्यसभेचे आमचे खासदार आहेत, तरुण नेतृत्व ज्यावेळेला पुढे येतं त्यावेळेला त्या नेतृत्वाच्या मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा विचार निर्माण करण्याची भूमिका अशा पद्धतीच्या टीका टिप्पणीच्या माध्यमातून होत असते. पण आम्ही या सगळ्या गोष्टीला आत्मविश्वासाने सामोरं जाऊ, एकसंघपणाने सामोरं जाऊ आणि दादांच्या दुर्दैवी निधनानंतर सुद्धा ज्या कष्टाने ज्या नेटाने दादाने सगळं उभं केलेलं आहे जी ते पुढून शेवटच्या दृष्टिकोनातून वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणाने काम करणारच आहोत. दादा असताना खरं तर पार्थ पवार फारसे पॉलिटिकली ॲक्टिव्ह पाहायला मिळाले नाही. ते होते पक्ष संघटनेची कामं करायचे, पण इतक्या फ्रंट फूटवरती येऊन ते राजकीय गोष्टी सांभाळत नव्हते. आता ते तसं करतायत. त्यांचं नेतृत्व पाहून आपल्याला काय वाटतं? एक असं आहे की दादा असताना ते करत नव्हते, वस्तुस्थिती खरी आहे. म्हणजे नेतृत्वाच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी नव्हते, परंतु पाठीमागून ते काम करतच होते. 19 सालची लोकसभेची निवडणूक त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून लढवली. त्यावेळेला पक्ष एकच संघ होता. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुकीला आम्ही सगळेजण सामोरं गेलो. याचा अर्थ काल परवाच राजकारणामध्ये आलेत अशातला काय भाग नाही. 19 मध्येच त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाचा त्यांचा प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे. आता अशा वेळेला एखादं नेतृत्व तरुण नेतृत्व ज्याला पुढे येत असतं त्याच्याबद्दलच्या बावड्या उठवण्याचं काम काही मंडळी करत असतात. दुसरा आणखी एक मुद्दा सातत्यानं विरोधक चर्चेत आणतात, तो म्हणजे असा की पक्षामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत, म्हणजे चुकीच्या पद्धतीनं त्या बाहेर येतात असं तुम्ही म्हणताय, तर जेव्हा नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उभं राहतं तेव्हा नेतृत्वानं सुद्धा बोलणं अपेक्षित असतं असं सातत्यानं विरोधकांचं म्हणणं आहे. पण नेतृत्व बोलत नसल्यामुळे, म्हणजे सुनेत्रा पवार बोलत नसल्यामुळे सगळ्या घडामोडींना त्यांची एक प्रकारे मूकसंमती आहे की काय असं सुद्धा चित्र विरोधकांकडनं निर्माण केलं जातं. तर सुनेत्रा पवारांचं न बोलणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी थोडंसं क्रिटिकल ठरतंय का पक्षासाठी? एक असं आहे की वहिनी आज मीडियासमोर बोलत नाहीत असं म्हणजे काही बाबतीमध्ये. एक भाग असा आहे की दादांचं निधन ज्या पद्धतीने झालं अतिशय म्हणजे अवेळी तर झालंच, परंतु म्हणजे कोणाच्याही स्वप्नामध्ये आलं नव्हतं अशा पैकी झालं. अशा त्या दुर्दैवी प्रसंगाच्या नंतर या सगळ्या गोष्टीचा आम्ही सर्वांनी जबाबदारी दिलेली स्वीकारल्याच्या नंतर दोन्ही गोष्टी असतात. एक पत्नी म्हणून दीर्घकाळचा सहवास आणि दादांचं अकाली जाणं हा परिणाम मनावरती कोणाचे होतं ते मानवी जीवनामध्ये स्वाभाविक आहे. पण अशा वेळेला त्या कणखरतेने आत्मविश्वासाने पक्षाचं नेतृत्व स्वीकारण्याची त्यांनी जबाबदारी स्वीकारली. मी वारंवार या गोष्टीचा उल्लेख केला, माझ्या भाषणामध्ये केला, मुलाखतीमध्ये केला. तो त्यांनी जे स्वीकारलं ते पक्षासाठी एक तरीचं बळ ठरलं. आता प्रत्येक वेळेला समोर येऊन त्या वेळेला बोललं गेलं पाहिजे अशातला काय भाग नाही. त्याचा अर्थ या सगळ्या काय घडामोडी घडतात त्याला मूक संमती आहे असं म्हणणं त्यांच्यावरती सुद्धा अन्याय करण्यासारखं ठरेल असं मला स्वतःला वाटतं. त्यांच्याकडे कमालीचा आत्मविश्वास आहे, धीरोदात्तपणा आहे, संयमी आहे नेतृत्व आणि अभ्यासू नेतृत्व सुद्धा आहे. आता काळाच्या ओघामध्ये अनेक गोष्टी त्याची उत्तरं मिळत असतात. ती काय तातडीनेच मिळाली पाहिजेत अशातला काय भाग नाही. काळाच्या ओघामध्ये ते सिद्ध होईल. एक आपण पाहिलं की बारामती मधला त्यांचा विजय 2,14,000चा देशातला विक्रम करणारा जो विजय आहे. दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतरची पहिली निवडणूक होती. दादांच्या बद्दलची सहानुभूती होती, पण दादांची पोकळी वहिनी त्याच पद्धतीने भरून काढण्यासाठी यशस्वी होऊ शकतात हा बारामतीकरांनी टाकलेला विश्वास याचा सुद्धा कुठेतरी आपण म्हणजे विचार करणं आवश्यक आहे. आपण करतात पत्रकार म्हणून मी आपल्याबद्दल काय बोलत नाही, परंतु हा सुद्धा एक विचार आपण जर काय लक्षामध्ये घेतला की इतक्या प्रचंड मताधिक्याने बारामतीकरांनी ज्या वेळेला त्यांना विधिमंडळामध्ये पाठवलं हा एक तऱ्हेचा देशातला विक्रम झालेला आहे. खरं तर ऊन वगैरे नसतं तर अजून त्याच्यापेक्षा जास्त मतदान झालं असतं आणि झालेल्या मतदारामध्ये 95-96% मतदान यापूर्वी कधी उमेदवाराला पडलेलं नव्हतं. अगदी पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा बरोबर आहे. तो अर्थातच एक विक्रम आहे. पक्षात सगळं काही आलबेल आहे, कोणतीच नाराजी नाही आणि पार्थ पवारांनी अशा कुठल्याही सूचना दिल्या नसल्याचं आपण म्हणताय. सुनील तटकरेजी आभार आपले, आपण पक्षाची भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. आपण मला हे बोलण्याची किंवा मांडण्याची संधी दिल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. थँक्यू.
आणि याच बातमीवरती अधिक संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ सध्या आपल्यासोबत आहेत। छगन भुजबळजी, सगळ्यात पहिला प्रश्न अर्थात हा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पार्थ पवारांकडून अशा काही सूचना दिल्या गेल्या आहेत का की पक्षनिधीसाठी एक टार्गेट सेट करण्यात आलेला आहे आणि जर ते टार्गेट मॅच कुठल्या नेत्यानं केलं नाही तर राजीनामा देण्याचा इशारा सुद्धा दिला गेलाय? छगन भुजबळ यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण अगदी थोड्याच वेळात आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू। पार्थ पवारांनी पक्षांतर्गत बैठकीत निधी संदर्भातल्या सूचना दिल्याची चर्चा आहे। प्रत्येक मंत्री, आमदार, खासदारांना एक विशिष्ट निधी हा पक्षासाठी देण्याच्या सूचना पार्थ पवारांच्या असल्याचं कळतंय। पक्षनिधीबद्दलच्या सूचना देणं याबद्दल कुणाचा आक्षेप नाही, परंतु जर पक्षनिधी संदर्भात नेत्यांना सकारात्मक पावलं उचलता आली नाहीत तर मात्र एका वेगळ्या कारवाईचा इशारा सुद्धा, राजीनामा घेण्याचा इशारा सुद्धा पार्थ पवारांकडनं दिला गेल्याची चर्चा रंगते। त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? राष्ट्रवादीतले मंत्री, नेते, आमदार हे नाराज आहेत का? पार्थ पवारांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे नाराजी वाढते का? असे अनेक प्रश्नही उपस्थित झालेत। छगन भुजबळ आपल्या सोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, राज्याचे मंत्री। भुजबळ साहेब नमस्कार, आपल्यापर्यंत आवाज येतोय? भुजबळ साहेब नमस्कार, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना, मंत्र्यांना, खासदारांना खरंच अशा सूचना मिळालेल्या आहेत का की एक ठराविक निधी त्यांनी पक्षनिधीसाठी द्यायचा आहे आणि जर तो निधी ते ठराविक मंत्री, आमदार, खासदार देऊ शकले नाहीत तर त्यांचा राजीनामा घेण्यात येईल? भुजबळ साहेब, बघा, ही मागची ही मीटिंग बोलतोय मी। नमस्कार, तो आवाज येतोय माझ्यापर्यंत? हा, बोला बोला। मी ऐकलंय तुमचं सगळं। आता प्रश्न असा आहे की मागच्या ह्या मीटिंग मध्ये पहिली चर्चा झाली ती आता हे जे बूथ वाईज जे आहे सरकारी अधिकारी, BLO, BLA वगैरे जे आहेत ते फिरणार आहेत आणि योग्य असे जे कोण मतदार आहेत, अयोग्य कोण आहेत, त्याचा जो आहे धुंडाळा घेणार आहे, त्याबद्दल बरीचशी चर्चा झाली आणि आमदारांनी त्याबद्दल त्यांच्या शंका कुशंका विचारल्या। त्यानंतर जे आहे एका आमदाराने विचारलं की आम्हाला आता अजूनही निधी मिळाला नाही, तो निधी मिळणार की नाही, काय होणार आहे आमचं? त्यावेळी मी उभा राहिलो आणि मी त्यांना सांगितलं की एक कमिटी निर्माण झालेली आहे, त्याच्यामध्ये BJPचे 2 आहेत, शिंदे साहेबांचे 2 आहेत आणि आमच्या पक्षातर्फे मी आणि मुश्रीफ, अगोदर तटकरे पण होते त्याच्यामध्ये, आणि त्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हा सगळा निधी कुठल्याही शिवसेनेचा असेल किंवा BJPचा असेल, कोणी असलेला निधी किंवा पालकमंत्री यांनी जे आहे सर्व आमदारांना समप्रमाणातच वाटून द्यायचं आहे। त्याच्यामध्ये BJPला जास्त आणि राष्ट्रवादीला कमी असं होता कामा नये। आणि मग त्या संदर्भातलं एक सूत्र ठरलंय आणि ते स्वाभाविक आहेत, आमचे कमी असतील तर त्या प्रमाणामध्ये आमच्याकडे पैसे येतील। 2 नंबरला शिंदे त्यांचे आमदार आहेत, त्या प्रमाणात येतील आणि भाजपचे आहेत, जास्त आहेत, त्यांच्याकडे जास्त आहेत, परंतु वैयक्तिकरित्या सगळ्यांना सारखा निधी मिळेल ही चर्चा झाली। याच्यामध्ये पार्थ पवार यांनी अजिबात भाग घेतलेला नाही, किंवा मला असं वाटतं ते त्यावेळेला काय फोन आला म्हणून बाहेर गेले असतील, पण त्यांनी असा कुठलाही विषय त्या बैठकीमध्ये काढलेला नाही। आमदारांचा प्रश्न होता, त्याला मी उत्तर दिलं। तुम्ही आता सांगितलं प्रत्येक आमदाराला वैयक्तिक मिळणाऱ्या निधीबाबत प्रश्न आहे आणि चर्चा अशा उपस्थित झाल्यात, बातम्या अशा बाहेर येत आहेत की पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी प्रत्येक आमदाराकडनं, खासदाराकडनं आणि मंत्र्यांकडनं निधी मागितलाय। नाही, मला असं अजिबात वाटत नाही असं काही झालं।
कारण आमदार पैसे देणार कुठून हो? त्यांना त्यांच्या कामाचं पडलेलं आहे, रस्त्याचं पडलेलं आहे, पाण्याचे प्रश्न आहेत किंवा का, आणि तो निधी जो आहे तो लवकरात लवकर यावा हम्म. यासाठी प्रयत्न सुरू होते. आणि तो चर्चा होती त्यांच्याकडून काय पैसे घेणार कोण किंवा निधी घेणार, कशी शक्य आहे? कुणाला काही मिळालंच नसेल निधी, आणि निधी मिळाला तरी तो त्या रस्त्यांना मिळतो, हातात काही पैसे मिळत नाहीत. तर रस्ते असतील ते मंजूर होतात, किंवा शाळा असतील त्या मंजूर होतात, किंवा आणखीन काही पाण्याचे प्रश्न असतील ते मंजूर होतात, त्या रूपातून पैसे येतात. असे काय हातात थोडंच कोणी रुपये काढून देतं सरकारचे. तर त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. आणि त्यावेळेला माझ्या मते जे आहे पार्थ पवार जे आहे हे त्या मीटिंग मध्ये नव्हते, म्हणजे लवकर गेले होते बाहेर जी कोणाला म्हणून. जी अजित पवारांच्या पश्चात पक्षामध्ये पार्थ पवारांची राजकीय विजिबिलिटी आणि राजकीय ऍक्टिव्हनेस सुद्धा कमालीचा वाढलेला दिसतोय. पण एक तक्रारीचा सूर सुद्धा बाहेर ऐकू येऊ लागलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं, तो म्हणजे पार्थ पवारांचा निर्णय प्रक्रियेमध्ये वाढलेला हस्तक्षेप. नेमकी काय परिस्थिती आहे पक्षातली? ते असं आहे ना, ते खासदार आहे. बरं, सुनेत्राताई या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या मातोश्री आहे. आता मी इथे मंत्री आहे, मला मदत करायला समीर किंवा पंकज असतातच. पवार साहेब होते, अजितदादा होते, अजितदादा त्यांना सहकार्य करत मदत करतच होते. आता सुप्रियाताई करतात, काय लागलं तर त्यांना मदत करायची. सगळे अशा करतात ना, घरातले त्यांचे हे असतील, राजकारणातले लोक असतील किंवा मुलं असतील किंवा आणखी कोणी असतील, मुली असतील, ते मदत करतात ना पक्ष वगैरे जे नीट वगैरे चालवा म्हणून. प्रत्येक घरामध्ये आहे. आणि दिल्लीपासून आपण जरी बघितला तरी जे आहेत असे लोक जे आहेत, घरातले लोक जे आहेत ज्यांना राजकारणामध्ये आहेत आणि जे खासदार आहेत, आमदार आहेत, हे अशा प्रकारचं जे आहे सहकार्य आपल्या वडिलांना, आपल्या आईला वगैरे करतात. त्याच्यामध्ये चूक काय? पवार साहेबांना मग सांगितलं ना, मदत सगळं काही सहकार्य अजितदादा करतच होते. आता सुप्रियाताई सगळं बघतात. मग काय झालं त्याच्यात? अडचण काय आहे? ते सुद्धा आता खासदार आहेत. बरं ठीक आहे, काही लोकांना आवडत नाही, काय नाही तर एक आहे की अजितदादा गेल्यापासून जे आहे विरोधाचा सूर अनेक ठिकाणी मुद्दाम लावला जातोय किंवा बातम्या पसरवल्या जात आहे. तर असं काही नाही. कोणीतरी सांगितलं की 28 आमदार गेले ना, 25 आमदार गेले ना, हे अरे कुठे? सगळेचे सगळे आमदार तिथे हजर होते. सगळ्यांनी सांगितलं की आम्ही पक्षाबरोबर आहोत, काही काळजी करायचं कारण नाही. आता आणखी काय सांग, 50 MLA आणि MLC मी बरोबर मोजले, 50 लोक होते. 50 विधानसभेतला, विधान परिषद, सगळ्यांनी एक जाप जे आहे सपोर्ट केलेला त्या नेतृत्वाला. दुसरा मुद्दा आणखी एक असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या अंतर्गत बैठकांमधनं नाराजीच्या बातम्या समोर येतात, कुरबुरीच्या बातम्या समोर येतात, नेतृत्वाबद्दलच्या काही बातम्या प्रश्नार्थक अर्थानं समोर येतात. तर हे सगळं बाहेर आल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना, वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावतीये का, असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित राहतो. या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही द्याच, पण तुम्हालाही तुमच्या भविष्याची चिंता सतावतीये का? मला माझ्या भविष्याची चिंता अजिबात सतावित नाही. मी शिवसेना सोडून आलो त्यावेळची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहित नसेल, ते बुजुर्ग असतील त्यांना विचारा. आणि त्याच्यानंतर मी काँग्रेसमध्ये, त्याच्यानंतर पवार साहेबांबरोबर राहिलो. पवार साहेबांबरोबर जेव्हा बाहेर पडलो काँग्रेसच्या, किंवा काँग्रेसने आम्हाला बाहेर काढ, त्यावेळेला सुद्धा अनेक आमिष जे आहेत दाखवलं की आम्ही सांगितलं ना, आम्ही एकत्रित राहणार आहोत. आणि त्याप्रमाणे 35 वर्ष जवळजवळ पवार साहेबांबरोबर राहिलो. ही पक्ष जो आहे स्थापन झाला त्यावेळेला पवार साहेबांच्या बरोबर मीच होतो. आणि पवार साहेबांचं 70% असेल कॉन्ट्रीब्युशन, तर माझं निश्चितपणे 25-30% आहे. स्थापनेपासून मी अध्यक्षच होतो पहिला, नंतर उपमुख्यमंत्री सुद्धा मी होतो. तर प्रश्न असा आहे की प्रत्येक पक्षामध्ये थोडीशी चढाओढ असते. आमदारकी मला मिळावी, खासदारकी मला मिळावी, मंत्रिपद मला मिळावं. कुठल्या पक्षामध्ये नाही आहे, कुठल्या पक्षामध्ये. आणि चर्चा करणं किंवा मागणी करणं म्हणजे काय पक्ष फुटला का? मग कोणी काय मागणीच करणार? आज सुद्धा जे आहे सगळ्या पक्षांमध्ये, म्हणजे ते विकास आघाडी असेल, महाराष्ट्र विकास आघाडी, महाविकास आघाडी किंवा युती असेल, आमदारांसाठी अनेक लोक लॉबिंग करतात, मला द्या मला द्या.
मी असं काम करतोय, मी निवडून येईल वगैरे वगैरे, याचा अर्थ पक्ष कुठला असं कसा म्हणता येईल? प्रत्येकाला वाटतं की आपल्याला हे मिळालं पाहिजे आणि त्यात काही चूक आहे असं मला काही वाटत नाही. पण त्याचा अर्थ बाकीच्या ठिकाणी वेगळा लावला जातो आणि इथे वेगळा लावला जातो. बाकीच्या ठिकाणी त्याबद्दल चर्चा होत नाही. तर याचा असं आहे ना की हम आ भरते हैं तो बदनाम हो जाते हैं और वो कत्ल करते हैं तो चर्चा नहीं होता. म्हणजे आमच्याकडे आम्ही चर्चा सुद्धा करायची नाही, हे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही काही तसं काही बोलणं किंवा काही फूट पडले वगैरे काय नाही. प्रत्येक जण अपेक्षा धरतो आणि त्याप्रमाणे तो आपलं आपलं मत मांडत असतो. काही भुजबळ लोकांच्या भुजबळ साहेब, पार्थ पवारांच्या बाबतीत ना अशा नकारात्मक गोष्टींची एक प्रकारे गेल्या काही दिवसात हॅट्रिक पाहायला मिळाली. एकतर हा आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी पक्षाला निधी आणून द्यावा हा एक मुद्दा होता. दुसरं म्हणजे इद्रिस नायकवडीचा त्यांनी राजीनामा मागितला, अशी सुद्धा एक चर्चा समोर आली. आणि तिसरं तर खुद्द तुमची आणि त्यांची वादावादी झाली, थोडीशी खडाखडी झाली बैठकीत, अशी सुद्धा चर्चा बाहेर आली या बैठकीनंतर. अजिबात काही खडाखडी कोणाचे काही माझे काही झाले नाही. तुम्ही चर्चेला सुद्धा भांडण म्हणत असाल, खडाखडी, तर बरोबर नाही. चर्चा म्हणजे काय खडाखडी नव्हे, चर्चा ही चर्चा असते. मी माझं मत मांडणार, ते त्याचं मत मांडणार, आणखी तिसरा कोण असेल तर त्याचं मत मांडणार. आणि माझ्याकडे पार्थ पवारांनी असली कुठलीही काही मागणी केलेली नाही आणि माझं आणि त्यांचं कधीही वादावादी झालेली नाही. हे अगदी स्वच्छपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो. हे सगळ्या चुकीच्या बातम्या आहेत. आणि दुसरं म्हणजे असं आहे की ठीक आहे ना, अजून निवडणुका आहेत, निवडणुकाला अजून वेळ आहे. प्रत्येक पक्षाला महिन्याच्या खर्चाला आणि याला त्याला निधी हा लागत असतो. आता त्या प्रमाणामध्ये मग आम्ही सगळ्या आमदारांचं जे असते त्यांच्याकडून कधी 5% पगारातून त्यांच्या कापून घेतो, कधी 10% द्या असं म्हणतो सगळ्या आमदाराकडून. का तर ते ऑफिस चालवायचं असतं आम्हाला. तिथे असलेले जे आहेत टायपिस्ट असतील, PA असतील, संत्री म्हणजे रक्षक असतील, त्यांना द्यावे लागतात. पूर्वी सुद्धा आम्ही देतच होतो. अगदी पहिल्यापासून आमदारांकडून अशा प्रकारे सगळ्यांनी सारख्या प्रमाणामध्ये 2%, 5% जे आपल्या पगारातले म्हणजे सॅलरी मधले द्यायचे आणि पक्ष चालवायचा. आता हे सर्वमान्य सूत्र आहे, त्याच्यात काय चूक काय आहे? पण मग पार्थ पवारांच्या बाबतीत अशा नकारात्मक बातम्या बाहेर कोण आणत असावं आणि त्या पाठीमागे त्यांचा हेतू काय असावा? आता कोण असावा हे सूत्र जे आहे ते तुम्हाला जास्त ठाऊक आहे नाही, कारण तुम्ही सूत्रातून बातम्या देत असता. आणि दुसरं म्हणजे असं आहे की तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की काही वेळेला जे आहे नवीनच ज्या वेळेला अशा प्रकारची सूत्र हातामध्ये येतात त्यावेळेला काही लोकांना ते रुचत नाही. आणि नवीन लोक जेव्हा येतात त्याच्यातून शक्य आहे ना एखादी त्यांच्याकडून जर गफलत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण ते दुरुस्त सुद्धा करतात. भुजबळ साहेब, गफलत कोणाच्या हातातून होत नाही. अरे मोठमोठ्या नेत्यांच्या हातून गफलत होते निर्णय घेताना. अजूनपर्यंत यांच्या हातून एकही गफलत झालेली मला आठवत नाही. पण भुजबळ साहेब, हे न रुचणं पक्षांतर्गत आहे का पक्षाच्या बाहेरचं आहे? पक्षांतर चर्चा करू नये असं तुमचं म्हणणं असेल तर गोष्ट वेगळी. तुम्ही सुद्धा जे आहेत सगळे संपादक एकत्र येऊन चर्चा करता ना, कुठली गोष्ट महत्वाची आहे, कुठली ब्रेकिंग आहे, काय ही चर्चा करायची नाही आम्ही. आणि ती चर्चा केली आणि त्याच्याला कोणी विरोधी मत मांडलं तर त्याचा अर्थ भांडण झालं असं घेऊ नका. विशेषतः जे आहे पार्थ पवारांनी एक शब्द सुद्धा त्या मीटिंग मध्ये उच्चारलेला नाही. जे काय होतं ते आम्हाला सहकार्य करणारे जे होते हे मतदारांची जी आहे छाननी करण्याच्या संदर्भातला तो विषय होता. त्याच्यानंतर निधी कसा मिळणार आहे आपल्याला, तो सारखा मिळणार आहे का, त्याच्याबद्दल मी उत्तर दिलं की आमची समन्वय समिती आहे. आता सुद्धा 8 वाजता परत आमची मीटिंग आहे हे मी त्यांना सांगितलं. मला असं वाटतं की याच्यापेक्षा अधिक काय झालं. आणि आपला 10वा जो वर्धापन दिन आहे तो साजरा करायला पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली. तर काय आता आणखी प्रत्येक जण म्हणतो इथे कार्यक्रम करा, कोण म्हणेल तिथे कार्यक्रम करा. म्हणजे कधी काही भांडण नव्हे ना, ती सूचना आहेत, त्या चर्चा आहेत त्या.
तुम्ही एक प्रकारे हे हेल्दी डिस्कशन, पॉलिटिकल हेल्दी डिस्कशन झालं असं याला नाव देताय. राज्यसभेचा मुद्दा, तुम्ही तुमच्याबद्दल सातत्यानं होणारी एक चर्चा म्हणजे राज्यसभेवरती जाण्याची तुमची कमालीची इच्छा आहे. या इच्छेबद्दल तुम्ही तुमच्या भावना पार्थ पवारांकडे व्यक्त केलेल्या आहेत का? असं आहे ना की तूर्त जे आहे हा MLCचा प्रश्न जे आहे पूर्णपणे निकाली लागल्यानंतर त्याच्यानंतर 8 जून पर्यंत राज्यसभेच्या वगैरेचे काही फॉर्म भरायचे आहेत तर त्याची चर्चा नंतर होईल आणि ती चर्चा करताना ती पक्षात होईल, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर करावी लागेल. कारण जर मतदान न झालं तर आम्हाला सर्व महायुतीचं जे आहे मतं हवी आहेत ना, तर पण ती चर्चा या घडीला नाही. या घडीला फक्त MLCचे जे आहे ते वाटप आणि त्यातले उमेदवार कोण आहेत आणि कसे आपण लढणार आहोत या संदर्भातल्या चर्चा सुरू आहे. MLC बद्दल तुम्ही बोलताय, म्हणजे जेमतेम 2 दिवस खरं तर शिल्लक राहिले, ते 1 तारखेला शेवटचा दिवस आहे. पण विधान परिषदेचं चित्र महायुतीच्या बाबतीतलं अजूनही पूर्णपणे क्लिअर नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस किती जागा लढवणार आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत? असं आहे की त्याची चर्चा अजून सुरू आहे. आता दुपारी आणखी काही झालं असं तर मला माहिती नाही, परंतु प्रत्येक पक्ष जेव्हा महाआघाडी असेल नाही तर महायुती असेल, प्रत्येक पक्ष ही जागा मलाच पाहिजे, ही जागा मलाच पाहिजे, सगळीकडे ओढाताण असते. महाविकास आघाडीमध्ये असते ना, काँग्रेस असेल, उद्धवजी ठाकरे असतील किंवा पवार साहेब, त्यांच्यामध्ये सुद्धा चर्चा असते, ओढाताणी असते, मला द्या मला द्या. तसं महायुतीमधले सुद्धा पक्ष जे आहेत हे आपापल्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार चर्चा करत असतात. पण मला असं वाटतं की ते आज तो प्रश्न जवळपास पूर्णपणे सुटेल. त्याचे डिटेल माझ्याकडे नाही आहे. आणखी एक मुद्दा, म्हणजे तुम्ही म्हणालात की महाविकास आघाडीची पण चर्चा होते. यावेळेला महाविकास आघाडी महायुतीच्या पुढे गेली आहे, त्यांनी आधीच जागा वाटप जाहीर सुद्धा करून टाकलेलं आहे. कुठल्या जागेवरनं, म्हणजे कुठली जागा राष्ट्रवादीला हवी आहे ज्यावरनं अजूनही महायुतीत एकमत पाहायला मिळत नाहीये? कुठली जागा आहे ती? महाविकास आघाडी जी आहे त्यांच्याकडे मत किती आहे प्रत्येक जिल्ह्यात, महायुतीकडे किती मत आहे, निवडून येण्याची शक्यता कुठे जास्त आहे, आणि जिथे निवडून येण्याची शक्यता जास्त आहे तिथे जे आहेत इच्छुक सुद्धा जास्त असतात आणि त्यांचा आग्रह सुद्धा कमालीचा असतो. त्याच्यामुळे आज हे सगळं कारण उद्या मला वाटतं शेवटचा दिवस आहे, ते संपेल आज सगळं. आणि सगळे जे आहेत ना उमेदवार, ज्यांना उमेदवार पाहिजे ते सगळे तयारीतच असतात. नाव जाहीर झालं की सगळे कागदपत्र लिहून देतात. त्यामुळे त्याची काही काळजी करायचं कारण नाही. भुजबळ साहेब, आभार आपले. आपण वेळ दिलात, पक्षाची भूमिका स्पष्ट केलीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलेही मतभेद नाही आहेत, कुठली वादावादी नाही आहे, कुणामध्ये तंटे नाही आहेत, ऑल इज वेल असल्याचं चित्र तुम्ही सांगताय. धन्यवाद आपण दिलेल्या वेळेबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.